सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला त्याचा तपासही सुरू आहे। मात्र पोलिसांना अद्याप एकही लीड मिळालं नसल्याचं समोर येते। तर या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे। पाहूयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला, त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रियाही करण्यात आली। मात्र त्याच्या शरीरावर 2 जखमा खोलवर झालेल्या असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्याच्या पाठीच्या कण्यात चाकूचा तुकडा अडकला होता आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। हल्ला झाल्यानंतर जखमी अवस्थेतील सैफ अली खान मुलगा तैमूरला कडेवर घेऊन रुग्णालयात चालत आल्याचं लीलावती रुग्णालयाचे सीओओ नीरज उत्तमानी यांनी सांगितलं। उनको फर्स्ट आवर में मिला हूँ, पूरा उनका उसमें ब्लड था, बट ही वॉकड इन लाइक अ लायन एंड ओनली विथ हिज स्मॉल चाइल्ड, दैट इज 6-7 साल का उनका जो लड़का है, तैमूर है शायद उसका नाम, हाँ, उसके साथ वो वॉक इन किए हैं विथ सो मच ऑफ दिस। ही इज अ रियल हीरो दैट वे। सैफ अली खानची प्रकृती स्थिर असून आज त्याला आयसीयूतून हलवण्यात आले, तर त्याला चालायलाही सांगण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। तब्येत एकदम छान आहे, त्यांना आज मी चालवलं तर काही प्रॉब्लेम नाही चालण्यासाठी। फक्त पाठीमध्ये खोल जखम असल्यामुळे इन्फेक्शनचे चान्स असून पाणी तिथून पाठीतलं जे पाणी येत होतं ते रिपेअर केल्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितलेली आहे, म्हणून आम्ही त्यांना आयसीयू मधून आज स्पेशल रूम मध्ये शिफ्ट करत आहोत। ते आउट ऑफ डेंजर आहेत। सैफवर हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। तो संशयित म्हणून त्याला अटक केलं गेलेला आहे। जो काही आरोपी आहे त्याला विविध सीसीटीव्हीच्या मार्फत त्याला ट्रॅक केलं जातंय, त्याची मुवमेंट ही लक्षात येते, त्यामुळे लवकरच तो देखील पकडला जाईल। संशय म्हणून त्याला सध्या त्याच्या चौकशीसाठी त्याला आणलं गेलेलं आहे। अटक नाही केली, त्याची चौकशी सध्या चालू आहे। संशयित आरोपी वांद्रे पोलीस स्थानकातील सीसीटीव्हीत दिसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते। त्यापाठोपाठ अभिनेता शाहरुख खानच्या घराची रेकी केल्याची ही माहिती समोर आली आहे। एकंदर काय तर वांद्रे या उच्चभ्रू वस्तीतील सेलिब्रिटी सुरक्षित नसल्याचीच चर्चा सध्या सुरू आहे। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।